मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांनी चांगलीच गर्दी केली आहे। बीएमसी मुख्यालयासमोर आंदोलकांची अंघोळ करण्यात आली। मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी ही यावेळी करण्यात आली। सध्याही आपण दृश्य पाहू शकतोय। बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी मुख्य इमारत आहे त्या इमारतीसमोरील ही दृश्य आहेत। मराठा आंदोलक अंघोळ करतानाची ही दृश्य आहेत। आता तुम्ही इथेच राहणार आहे की पुण्याला जाणार आहे लगेच? जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये। आरक्षण घेऊनच इथून जाणार। मनोजदादा जरांगे पाटलांनी हा दृढ निश्चय केलेला आहे। जरी कोर्टाची बंदी असेल तरी नियमाचं सर्व पालन करून आम्ही हे आंदोलन करणार आहोत। कुठून? पुण्यावरून आलो। नांदेड नांदेड। काय मग इथेच राहणार आहे की काय? हो इथंच राहणार आहोत। हा बोल ना दादा, ये. लातूरवरून आलोय। मग काय इथेच राहणार आहे? मनोजदादांनी उपोषणाच्या पण आरक्षण भेटत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही आम्ही। जेल बंद आंदोलन बी केलं तर आम्ही इथंच राहणार आहे। तयार आहे। जरी जेलमध्ये टाकले तर आम्ही जेलमध्ये सुद्धा जायला तयार आहे। पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन मनोजदादांनी केलं। हो पूर्ण आम्ही सहकार्य करतोय पोलिसांना। आता जाणार नाही आम्ही नांदेड मुंबईतून जाणार नाही वापस जोपर्यंत होणार नाही आरक्षण तोपर्यंत भेटल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही। राहण्याची काय मग व्यवस्था असेल? राहण्याची आम्ही सगळं सोय केलेली आहे। गॅस वगैरे सगळी सोय, खाण्यापिण्याची सगळी सोय करून आलेलो आहे आम्ही। तरुण पिढी तुम्ही देखील या ठिकाणी आहात। काय भूमिका आहे? मनोजदादांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे, उपोषण करणार आहेत। तुम्ही सर्व इथेच थांबणार आहेत का त्यांच्याबरोबर? आम्ही सर्व इथंच थांबणार आहे। आम्ही जोपर्यंत मनोज जाईल राहणार आहे तोपर्यंत आम्ही मनोजच्या पाठीमागे आहे, जोपर्यंत थांबणार आहे। सरकारकडून अजून कोणी आलेलं नाही चर्चेला। काय नेमके आता तुमचं काय मत वाटते सरकारविषयी? सरकार कसं आहे, सरकार चुत्या सरकार आहे। सरकारला काही कळत पण नाही, काही समजत नाही। या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी दादा आणि सर्व तमाम मराठा बांधव आम्ही लातूर येथून आलोय। आमच्या खाण्यापिण्याची काही सोय नाही, आमच्या शौचालयाची काही सोय नाही। सरकार आम्हाला जाणीवपूर्वक इथं टार्गेट करतंय मराठा समाजाला आणि दादांना जितका अडचणीत आणता येईल तितका आणण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे। पण आम्ही ह्या सरकारच्या जुलमाला सहन करणार नाहीत। आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत इथं लढू। इथं जर आम्हाला जीव द्यायची वेळ आली तरी आम्ही इथं जीव देऊ, पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आमच्या लातूरला परतणार नाही। हा आमचा दृढ निश्चय करून आम्ही गाव सोडलेला आहे। ओबीसी वाले म्हणतात की आमच्यातून आरक्षण नको आहे, तिकडे नेते देखील म्हणतात की मग आम्ही पण आमचं भूमिका किंवा उपोषण करू, असं ते देखील त्यांचे ओबीसी नेते म्हणतात। तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी त्यांच्या पद्धतीनं लढावं, आम्ही त्यांचं मागत नाहीत। आम्ही आमच्या हक्काचं जे आमचं पूर्वीपासूनचं आहे, खूप दिवसापासूनचं आहे, दादा 2 वर्ष झालं जे मागतायत तेच आम्ही मागतोय। आम्हाला काही वेगळं नको आहे। आमचं सातारा संस्थांचं गॅजेट आम्ही मराठवाड्यात येतो, आमचं हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे सर्व लावून आमची सगळे सोयऱ्यांची मागणी आम्ही 1.5 वर्षापूर्वी आम्हाला वाशीमध्ये जे सरकारने सांगितलं की आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।